हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी चालले होते आंघोळीला जस्ट. तर मुलं मला मदत करू लागत होते, स्वयंपाक बनवायचा होता म्हणून. तर आर्यन आहे ना शेवटाने सोलत बसला होता बरं का. आणि आरोही पण मदत करू लागत होती मला. चिमणे हाय कर. गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजल्या तर इथून आमचं रुटीन चालू झालं मित्रांनो. आता तुम्ही भेटचानच काय मग मस्त अशी आंघोळ वगैरे करून घेतली आणि कपडे धुवून घेतले सगळे. तोपर्यंत मुलं खेळत होते. म्हणलं चला आता स्वयंपाकाकडं वळूया. ठरलेलं होतं मित्रांनो सगळं. मग काय आटा म्हणजे पीठ मळून ठेवलेलं होतं, आता स्वयंपाक करायला. तोपर्यंत ह्यांनी थोडंसं काम वाढवलेलंच होतं बरं का माझं. एवढा मोठा पावडर लावून घेतला होता तोंडाला सगळ्या बेडवरती. तो थोडासा पुसून घ्यायचा होता आणि मग स्वयंपाक करावा म्हणलं, थोडा राडा आवरून. तर चला त्यात पहिलं देवपूजा करून घेऊया आता आपण. काय आपल्या कामाला सुरुवात झाली बघा. मग आता दिवा लावून घेतला देवापाशी आणि तोपर्यंत काय ह्यांचं एवढं राडा काढायची कामं चाललेलीच होती. एक जण तर घरात एवढी सायकल खेळतो की त्याला सांगितलेलं सुद्धा कळत नाही. चला मग आता स्वयंपाकाची तयारी करून घेतली, पण एकदा मुलांना विचारूया भाजी काय बनवायची. यारो भाजी काय बनवायची. ह्यांची फरमाईश आहे की वांग खायचं. चला मग आता वांग्याची तयारी करून घेऊया. खाऱ्या वांग्यासाठी लागणार साहित्य मित्रांनो, मला फक्त लहान मुलासाठी बनवायचं होतं म्हणून मी 4च वांगे घेतले होते. 1 टमाटा, 1 कांदा, 2-3 लसणाच्या कुड्या, थोडीशी अद्रक आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे एवढंच घेतलं होतं. वांग्यासाठी वाटण काढून घेतलंय आणि 1 कांदा, 1 टमाटा, कोथिंबीर चिरून घेतली, वांगे चिरून घेतले ते आणि कढई तापायला ठेवले. आता ह्या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. पण काय हे अशा प्रकारे चांगलं कांदा बिंदा भाजून घ्यायचा. टमाटा, कांदा, कोथिंबीर त्यात साध्या प्रकारातच करते. 3 वांगे मी धुलते, त्यात टाकले, ते पण थोडेसे असे करून घ्यायचे मित्रांनो. इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम प्रकारे मित्रांनो मी वांग्याची भाजी बनवली बरं का. आता मला बनवायची चपात्या. काय वांग्याची भाजी झाली ती, मुलं जेवायला मागत होते, मग चपात्याची तयारी. चपाती चालूच होती बरं का गॅसवरती. म्हणलं चपात्या झाले की जेवण द्यावं त्यांना पहिल्यांदा. काय जेवण देते थांब. बाजूला चपात्या बनवायचं काम चालू होतं आणि एका बाजूला भाजी शिजतच होती बरं का मित्रांनो. आणि मला असं दुरडीतच ठेवायला चपात्या आवडतात का माहिती का. जुनी पद्धत एकदम की दुरडीतच चपात्या छान राहतात. काय मंडळी आता झालता सगळा स्वयंपाक. मग आता मुलांना जेवायला वाढलं आणि हे असं जेवण छोटे छोटे चपात्या दिले ना तर ते खातात बाहेर बसून सुद्धा. चल चिव जेवायला. जेवण करून घ्या. हे घे हो मोबाईल छान आहे. चला तर मग आता झालं स्वयंपाक वगैरे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.